सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी अगं हो ग, जातोय आंघोळीला. खांद्यावरच आहे टॉवेल माझ्या. हो आला पेपर. काय नवल आहे रे शेखर. अरे हा उद्घाटनाचा सोहळा गोव्याला कालच झाला होता ना रे. आम्ही टीव्हीवर बघितलं ना रे आपण. हा फोटो सकट बातमी सुद्धा आली छापून. काय कर लगेच टेक्नॉलॉजी आबा, टेक्नॉलॉजी काय ऍडव्हान्स झाले माहितीये. आता पूर्वीसारखं राहिलं नाही. पूर्वी पत्र सुद्धा 2-2 महिन्याने यायची. खरं खरं तुला सांगतो बरं का रे, तुला गंमत सांगतो. माझ्या वडिलांनी मला एक पत्र लिहिलं होतं. कधी? मी त्याला मुंबईला आलो होतो नोकरीसाठी. हा 1942 साली असेल. त्याला चळवळ जोरात होती. चले जाओ चळवळीचं नाव. तो गावच्या लोकांना जरा भीती वाटली, बाबा याचं कसं काय चाललं असेल. म्हणून मला अण्णांनी पत्र पाठवलं बरं का, की बाबा तू कसा आहेस, जरा काय खुशाली विशाली आम्हाला कळव, म्हणजे आम्हाला जरा बरं वाटेल. ते पत्र मला 15 दिवसांनी मिळालं. तोपर्यंत उत्तर नाही म्हणून आमच्या अण्णा स्वतः मुंबईला आले. पोस्टमॅननं त्यांचंच पत्र त्यांच्याच हातात दिलं. नाही पण काही म्हणा आबा, मला ह्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीची मोठी गंमत वाटते. म्हणजे आपलं हे फॅक्स मशीन किंवा आताची लेटेस्ट ही डिजिटल टेक्नॉलॉजी सगळी किंवा कॉम्प्युटर. हो तर काय रे शेखर, ह्या बातम्या फोटो सकट कशा काय छापून येतात एकदम इकडे. मी तुम्हाला सांगतो काय माहितीये का, असा फोटो घेतात आबा आणि तो असा डिजिटली सगळा स्कॅन करतात आणि तो स्कॅन केलेला सगळा हा फोटो मग काय तो फोटो मग तो त्या बातमी सगळं तो इंटरनेट वरून पाठवतात. ते लगेच आपल्याला मिळतं. मग हा फोटो इथे किती वेळात येतो? 2 मिनिटात. 2 मिनिटात बातमी इकडे. तू काहीतरी मध्ये मध्ये बोलू नको. सांगतोय ना मला, तू फाजीलपणा मध्ये करू नको. हो आबा, फाजीलपणा नाही, खरं ते सांगतोय. 2 मिनिटात जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून फोटो सकट बातमी इकडे येते. हो तो बोलतो ते बरोबर आहे. काय असं काय चमत्कारच आहे रे. कम्प्युटरचा चमत्कार आहे. खरं वाटत नाही ना आबा? आबा कम्प्युटर घेतला ना की मी दाखवतो. कोण 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 घेत आहे कम्प्युटर? आपण घेऊया ना. तू काय वेडाबिडा आहेस काय? तुला काय ते बॅट घेणे इतकं सोपं वाटलं? उगाच काहीतरी बोलायचं. पेपर बाबा घेऊया ना. उगाच काहीतरी नाही, खरं ते सांगतोय. अहो गरज आहे, म्हणजे इट्स अ बंडल ऑफ नॉलेज असं म्हणतात. अरे कोण कोण बंडला मारतं हे असं? बिल गेट्स. हा बिल गेट्स फोटो. हा बिल गेट्स आहे ना, त्याला सांग की तुला एक कम्प्युटर घेऊन दे असं. काय बोलताय बाबा? माझं नाव काय शिर्या बिल गेट्स आहे? काय मस्करी करतो हा सकाळी सकाळी. काय बाबा घेऊया ना, एक कम्प्युटर घेऊया ना. जास्त खर्च नाहीये. तू गप रे बाबा, जॉबचं बघा जरा. कम्प्युटर घेताय तू? तोही मिळेल ओव्हरसीज मध्ये. हा नेटवर भरपूर साईट्स असतात बेकारांसाठी. लगेच मिळेल मला. घेऊया ना कम्प्युटर, म्हणजे मी लगेच शोधेन आणि लगेच मिळेल जॉब मला. मारू दे, मी आंघोळ करून घेतो. पेपर सुद्धा वाचत नाही मॅडम. बाबा बाबा ऐकतच नाहीयेत. हिरा तू काळजी करू नकोस. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलेलं आहे. हो म्हटलंय कोणी. बरोबर. हे बघ, पहिल्याच ओव्हरला नेहमी विकेट मिळते असं नाही. मिळते का नाही? मग तू काय करतोस? दुसऱ्या ओव्हरला ट्राय करतो. शाबास. दुसऱ्या ओव्हरला ट्राय कर. हा चालेल. अरे हो, दुसरी ओव्हर. बरोबर. हे घ्या बा. थँक्यू. थँक्यू. शलाका
कम्प्युटर म्हणजे काय मजा असते माहितीये. कसल्या एक एक साईट्स असतात. फॅशन डिझायनिंग, हिरोईनचा मेकअप, त्यांची ज्वेलरी. माहिती आहे मला नको शिकवूस तू. परवा त्या श्रद्धाकडे गेले ना, फॅशनच्या साईट्स बघितल्या, काय आहेत माहिती, एक एक वेडच लागलं मला. हो दिसतंय ते वेड लागल्यासारखं. मस्करी नाहीये शिर्या, तू बघितलं नाहीयेस ना म्हणून तुला कळत नाहीये. मी बघितलं नाही, मी सगळं बघितलंय. फॅशनची एक तरी साईट बघितलीस का? मुली बघितल्या असतील नुसत्या. मुली कोण बघताय? क्रिकेटच्या साईट्स बद्दल बोलतोय मी. पण आता हे कॉम्प्युटर बद्दल इथे बोलून काय फायदा आहे? मग कुठे बोलणार? बाबांसमोर. कोण बोलणार? तू. निघू? आपण बाबांसमोर बोलणार आपण, आणि लेक्चर कोण ऐकणार? आपण. काय गरज नाही. गरज आहे. कळतंय ग, मला सगळं व्यवस्थित कळतंय. पण आपल्या घरात सगळे डिसिजन बाबा घेतात ना. शाला का मला नोकरी असती ना तर हप्त्यावर घेतलं असतं मी कम्प्युटर. सगळे हप्ते ना मी फेडले असते. आपण तुला नोकरी लागल्यावर घेऊ. मला नोकरी लागेल याची काय गॅरंटी? शाला काय, एक काम करू, तू आईला पटव, मी आबांना पटवतो. म्हणजे मेजॉरिटी वाढली तर बाबांचं काहीच चालणार नाही. पण आई नाही म्हणली तर? तू निगेटिव्ह थिंकिंग करू नकोस ग. जा जाऊन पटव. नाही मी नाही, मला भीती वाटते रे. Bollywood.com मध्ये नवीन 3 साईट आलेत. एक शाहरुखची आहे, एक आमिरची आहे, एक सलमानची नाहीये. आमिर 2 नवीन पिक्चर करतोय आणि दोन्ही पिक्चर मध्ये नवीन हिरोईनना चान्स देणार आहे. आणि तो म्हणाला की मराठी मुलींना, कारण त्या इंडस्ट्रीला खूप लकी असतात, म्हणजे त्याच्यासाठी बस सोनाली बेंद्रे, उर्मिला मातोंडकर, माधुरी दीक्षित, शलाका ऐक तू, म्हणजे जिचे डोळे स्वप्नाळू असतील, मध्यम वर्गीय फेस असेल, इनोसंट, म्हणजे जी टीप दे रे शिर्या, म्हणजे टिप टॉप दिसेल अशी मुलगी. हा आई किचन मध्ये आहे. काय करतेस? मदत करतेस का? बस सोल भरलं. हो. आई ग, हा, तू बाबांकडे कधीच काही मागत नाहीस ना? कुणी सांगितलं? बाबा म्हणतात की. कुणासाठी? तुझ्यासाठी. माझ्यासाठी? हा, मग बरोबर आहे. म्हणजे आता एकदा मागितलंस तर ते नाही थोडीच म्हणणार आहेत तुला. माझ्यासाठी काय मागणार आहे मी? तुझ्यासाठी सारखं काहीतरी मागतच असते ना मी. माझ्यासाठी नाही ग, तुझ्यासाठी. इश, माझ्यासाठी काय मागायचंय मी आता? कम्प्युटर. शाला का तू बरी आहेस ना? हो. अगं कम्प्युटर मला काय उपयोग आहे त्याचा? काय उपयोग म्हणजे काय? ठेवते इथे. बस. अगं काय करतेस? माझी भाजी काय आहे? चल बस. असं काय बोलते? काय उपयोग म्हणजे? केवढा उपयोग आहे माहितीये का तुला? काय उपयोग आहे मला त्याचा? अगं असं काय करतेस? तुला शैला आत्याला स्वयंपाकातल्या अडचणी सोडवायला मदत करता येईल. म्हणजे पुरणपोळी कशी करायची, उकडीचे मोदक कसे करायचे, भरलं वांग कसं करायचं. चला का काय बडबडतेस तू? गप्प बस. अगं कम्प्युटर वरती ना एक छोटासा कॅमेरा असतो, तिकडे पण असतो. आपल्याला एकमेकांना बघता येतं, बोलता येतं, फक्त घास भरवता येत नाही. अगं बाई, चल काहीतरी काय. एकदा बाबांना कम्प्युटर आणू दे, म्हणजे तुला कळेल खरं काय खोटं काय ते. बाबांना कम्प्युटर आणण्यासाठी मी मस्का लावायचा आहे. मग सांगशील ना बाबांना? मी काहीच सांगणार नाही शला का. तू आणि शिर्या काय ते बघून घ्या, मला तोफेच्या तोंडी देऊ नका. आता जा ना, कामात मदत नाही तर निदान लुडबुड तरी करू नको. जा अभ्यास कर, जा. नाही, तुमच्या सगळ्यांचं सगळं मला मान्य आहे. म्हणजे कॉम्प्युटर ही आजच्या काळाची गरज आहे. आणि प्रत्येक बरं का सुशिक्षित आणि नव्या विचारांच्या कुटुंबामध्ये तो असणं हे अत्यंत गरजेचं आणि आवश्यक आहे. पण मूळ विषय बाजूलाच राहतो. कोणता? मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? मांजराच्या म्हणजे? आई शपथ, तू जा ना कुठेतरी लांब निघून जा ना. अंदमान निकोबारला जा. शिर्या थांब थांब थांब. पण आबा म्हणतात ते बरोबर आहे. यांना कोण समजावून सांगणार? आबा. अगं बाई, आबा पाणी हवंय का? काही नाही. हे शेखरचा चेहरा आठवला आणि प्राण कंठशी आले. हो, तू हा विषय काढ. पण मला ओरडा खावा लागला तर? अरे तू बोल तर, आम्ही सगळे आहोत ना तुझ्या पाठीशी. हो. आणि बाबा चिडले तर तुम्ही सगळे आहात ना ऐकायला? नाही, आम्ही सगळे आत जाऊ ना, उगाच तुला ऑकवर्ड नको वाटायला. चला का. मंद जाते काय? शिर्या तिला सांग. थांब तू थांब. वैताग आहे सगळा. अगं बाई काय झालं? अगं गर्दी का काही सुमारच राहिलेलं नाहीये. अगं रेल्वेच्या खिडक्यांवर लोंबकळत करतायत प्रवास, कॉम्प्युटराइज करतायत म्हणे. आधी गर्दी कमी करा म्हणावं.
पण कम्प्युटर पाहिजेच. काय? नाही, मी म्हटलं की कम्प्युटराइज व्हायला हवं हे सगळं. अरे कम्प्युटरचा काय संबंध? इथे जीव जायची वेळ येते, त्या गर्दीमध्ये चिरडून येता कसली घामट माणसं, कसली कसली तेल लावून येतात, डोकं फिरायची वेळ येते खरंच. हो हो हो, खरंय खरंय. अरे हे तू हा शेखर, तू दमून येतोस हा. जरा एक हे थंड तेल वगैरे घे प्यायला, आपलं हे थंड पाणी वगैरे घे प्यायला आणि बस हा. कम्प्युटरच्या नंतर बघू. हो, मी पाणी आणते. कम्प्युटरचं काय म्हणत तू? हो तुम्ही चहा घेणार ना? आबा तुम्ही घेताय का थोडा चहा यांच्या बरोबर? तुम्ही फ्रेश व्हा ना, मी आले चहा घेऊन. नाही शिर्या, कम्प्युटरचं काय म्हणत? काय नाही शेखर, गर्दी खूप असते का? फर्स्ट क्लास आहे सुद्धा. हो फर्स्ट क्लास म्हणजे हे बसायला मिळालं ना तरी कम्फर्टेबल. गेलं कुठे? गेलं कुठे रे? सापडत नाही, सापडत नाही, सापडत नाही, सापडत नाही, सापडत नाही. अगं ते हे जरा मला मदत करा. हे जरा धर बघूया. हे जरा या पकड जरा. मिळत ठेवायचं. दोन्ही बाजू एकाच पकडू का? एक आबा बास, मी काय काय पकडू? आबा पडेल. काय शोधताय तुम्ही? बास आबा. हे तू चपटी बाटली कुठे बघितली? चपटी बाटली होती माहिती? कसली बाटली? त्याच्यामध्ये एक आयुर्वेदिक तेल होतं. सांधे दुखी असते ना, त्याच्या लावायला, म्हणजे इलाज म्हणून ते तेल. तुमचे सांधे दुखतायत आबा? माझं नाही ग, ते फडणीस आहेत ना, मला सकाळी भेटतात ते. हा, त्याला मला ते द्यायचं, त्यांच्यासाठी सकाळी मला ते द्यायचं त्यांना. तू कशाला आलीची? मी तुम्हाला सांगायला आले होते, मला सकाळी लवकर उठवा. अरे देवा, म्हणजे तू सुद्धा वॉकला जाणार की काय? व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाही आबा, बास झालं ते एकदाच. मग आबा उद्या बर्थडे आहे. बर्थडे नाही आता झाला ना, दोनदा कसा येईल बर्थडे? तुमचा नाही, शिर्याचा बर्थडे आहे ना उद्या. शिर्याचा बर्थडे उद्या? सांगतोस काय? बरं झालं तुम्ही आता सांगते का थोडे? पण मलाही आत्ताच कळलं ना. तुला कोणी सांगितलं? आईनी. अहो आबा, तुमचं तांब्या भांड. अगं बाई, तू आणलंयस तांब्या भांड? तू झोपायला गेली नाहीस अजून? अगं मी आबांना सांगायला आले, मला सकाळी लवकर उठवा, मी सर्वात आधी शिर्याला विश करणार आहे. ते कसं करणार तू विश? सगळ्यात आधी आबाच नाही का उठणार? आबा नाही, प्लीज प्लीज, मी सगळ्यात आधी विश करणार. अगं श्यामाला ही डांबीस आहे. आठवण तू करून दिली वाढदिवसाबद्दल, आता ही सगळं भाव खाणार बघ. अहो आबा, मी नाही सांगितलं. मी तो शिर्यासाठी नवीन टी शर्ट आणला ना, तो हिने बघितला. अरे वा, बरं केलं सा. काय कशाला का तू काय घेतलं? काही नाही ना. माझ्या हातात असतं ना तर त्याला एक छानशी नोकरीच दिली असती मी. हा पुरे, चला आता झोपायला चला. आबा पण मला नक्की उठवा सकाळी, विसरू नका. हो. ते पाणी घ्या तुमचं, ते ठेवते मी. झोपायचं नाही का वेळेवर? शिर्याचा वाढदिवस, बरं झालं कळलं ते. तांब्या मिळाला, चपटी बाटली काय मिळाली नाही. श्यामल, श्यामला, काय काय? अहो काय? अगं काय 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 डबा आणते ना, वेळ आहे अजून 5 मिनिटं. पण- मी तेच आणते. ठीक आहे. ए श्यामल, रुमाल माझा. हो मी देते. आणि बरं तू जाऊ दे, मी शिर्याला सांगतो. जा. अगं बाई, बाबा काय रे? उभे राहा. मी हा, का रे? उभे राहा ना. काय रे? काय? पाया पडतो. ओ अरे दोन्ही हाताने. काय आज काय इंटरव्ह्यू वगैरे आहे वाटतं कुठेतरी? हे बघ, जनरल नॉलेजचं पुस्तक रिफर केलंस, मी तुला आणून दिलं होतं ते. नीट उत्तर देत काय? काय ते? त्याचा वाढदिवस आहे आज. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आला आला, माझ्या उंचीला आला. ए आबांच्या पाया पडलास ना? हो, सकाळी हा. पहाटे 5 वाजता शलाकाने अरे आबाने मला उठवलं. हो, असताय काय? खरं सांगतोय. किती वाजता उठवलं तुला? 5 वाजता. काय सांगतो? शळका एवढ्या सकाळी उठली? अहो उठली, याला विश केलं आणि पुन्हा झोपली आहे गधडी. चला, आयुष्यातल्या एका नवीन वर्षाला सुरुवात झाली. आता यापुढे येणारं प्रत्येक वर्ष हे झपाट्यानं प्रगती करणार हवं. काय? येस सर. काय ते? काय? हो बरोबर. शाबास शाबास. अहो आबा, काय आहे, आमच्या वेळेला ठीक होतं हो.
पण आताचं युग हे प्रगत आहे ना. बरोबर, अगदी प्रगत युग आहे, म्हणजे कॉम्प्युटरचा युग आहे. काय ते? कम्प्युटरचं युग आहे. सगळं कसं अगदी पाठ 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 पाठ, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी कम्प्युटर हवा, म्हणजे हे कम्प्युटरचा स्पीड हवा. हो बरोबर आहे आबांचं. मी पण तेच म्हणणार होतो की कम्प्युटर घेतल्याशिवाय त्याचा स्पीड काय असतो हे आपल्याला कसं कळणार नाही. अरे तू सारखं कम्प्युटर कम्प्युटर कशाला करतोय शिर्या? आज ना उद्या येईल तो कम्प्युटर आपल्याकडे, नाही का? हो बाबा घ्यायचं. काय रे? कधी घेताय? काय रे? तुम्ही परत परत त्या कम्प्युटर वरती घसरताय, येतंय माझ्या लक्षात. मी ऑफिसला जाताना तरी माझा मूड घालवू नका. आणि शिर्या, आज तुझा वाढदिवस आहे म्हणून गप्पा आहे मी. ए, टिफिन दे, आधीच उशीर झालाय मला. ही सुद्धा ओव्हर फुकट गेली, विकेट पडलीच नाही. बॅट्समन शिवट आहे, तू टाकत राहा बॉलिंग, गुड लेंथ, क्लोजिंग, फिल्डिंग नक्की पडणार. हा शलाकाच असणार. एवढा मोठा बॉक्स आणि छोटा केक असणार. शलाका, ए मंद, काय? ए जुनी आयडिया सांग काय आहे यात. मला काय माहिती? अरे तुला नाही तर कुणाला माहित, काय सांग मला यात. पण मी नाही केलं हे. बस झालं, सांग मला काय आहे. आता मला राग येतोय. सांग काय मला, दिल एक ठेवून मला सांग काय आहे. काय झालं बाळा? काय झालंय का? हे बरं आहे, त्याचा बर्थडे म्हणून काय झालं बाळान, मला काय गोष्टला का? अगं पण अगं बाई, हे काय आहे? अगं कुठे कुठे आता नवीन आहे का ते? पण कोणी आणलंय हे? तेच माहित नाहीये, तेच कळायचंय मला. अहो, हा कळलं, हे आम्हाला आणलं. काय झालं? काय बा, काय चूर्णाच्या बाटल्यात यात? मी काय नाही का, कोणी हे पेटीने फळांची ना, फळच नाही नाही, तुम्हीच आणलंय. सांगा काय तुम्ही आणलंय. आणलंय ते? Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Shrilesh. Happy birthday to you. काय आहे? अरे उघड तर, उघड. कम्प्युटर. शाबास शाबास. Many happy returns of the day. थँक्यू. अगं नवीन आहे तो, स्क्रॅचेस वगैरे पडतील त्याला. हा? चला चला चला, आता आबांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात येईल. आबा या. मला काही येत नाही रे. हा हे काय? सांग ना त्यांना काय. मी सांगतो. मी दाखवते. हा, दाखव. आबा हे बटन दाबा. सामान. म्हणजे स्टार्ट. स्टार्ट होईल. हो. आता मी नेट कनेक्ट करतो. हो. कनेक्ट काही करू नकोस. हा, आजच आणलाय कॉम्प्युटर, कशाला हा त्रास आता? थांब जरा. अगं श्यामन, असं काय करते? आता मोठा झालाय तो, त्याला कळेल काय करायचं. काय? आणि तू कर रे, कर. अगं नेट म्हणजे इंटरनेट बद्दल बोलतोय मी, म्हणजे आपण शैलात्याशी गप्पा मारू शकू. हा. इंटरनेट होय, मला वाटलं तर त्याची जुनी सवय नाही का? काहीही घरात आणलं ना की आधी तोडायचं, मोडायचं आणि पुन्हा जोडून बघायचं. अगं हो, आता काय लहान राहिलाय का तो? श्यामल करू दे ना त्याला. तू थांब जरा. ते शैलाच्याला काय ते कनेक्ट कर. कनेक्शन नाही आबा, ईमेल. ईमेल म्हणजे? अगं ईमेल म्हणजे त्यांचा एक ईमेल आयडी असतो, तो त्याच्यामध्ये टाकायचा. म्हणजे मला कळलं आपण असं पत्र पाठवणार, पण तो काय आता काय करणार आहे त्याला? बाबा शैलात त्याचा ईमेल आयडी काय आहे? arvindshaila@aol.com. काय विचारू? हाऊ आर यू शैला, डोंट वर्क टू आबा हार्ड. मराठीत करतायत. प्रिय शैला, तू कशी आहेस? पैशाच्या मागे धावू नका. मनी इज नॉट एव्हरीथिंग. तू कशी आहेस विचार, आणि तब्येत वगैरे कशी आहे विचार. गेली. गेली म्हणजे तिला तिकडे मिळेल का आता लगेच? हो.
म्हणजे ते पत्र गेलं. हा आता ते दाखवलं नाही का असं जातं पण म्हणजे तिकडे किती वाजले आता? आता इथले 8:30 वाजले पण म्हणजे तिकडे सकाळी 8 वाजले, 12:30 तास मागे. चहा वगैरे झाला असेल, घरातच असेल. म्हणजे ते नक्की ऑनलाईन असेल. ऑनलाईन आलं नाही. ऑनलाईन म्हणजे त्याच वेळेला त्यांनी जर त्यांचा कम्प्युटर ऑन केला असेल ना तर मग त्यांना लगेच मिळतं ना ते बघायला. त्यांना आवाज येणार का? लक्ष आणि ते- ठेव. हे आई, हे बघ, रिप्लाय आला शैला आत्याचा. काय काय मी बरी आहे, तुम्ही सगळे कसे आहात? घरी कॉम्प्युटर घेतला की काय? शैला, मी सांगते तिला घेतला म्हणून. कॉम्प्युटर घेतला. सेंड. काय म्हणाल, काय म्हणाल? हे तर काहीच नाही, आपण यावरनं चॅटिंग पण करू शकतो. नाही, चिटिंग बिटिंग काही नको. हा, आता एवढी मोठी वस्तू घरात आली, आपण कधी कोणाला फसवलंय का? मी काय बोलते? अगं श्यामल थांब ना, करते ना ती, नाही काय करत, मी आहे ते घाबरून. अगं श्यामला चिटिंग नाही, चॅटिंग. चॅटिंग म्हणजे आपण गप्पा मारू शकतो शैला आत्याशी. आणि ना आई, वेबकॅम असतो, म्हणजे छोटासा कॅमेरा. हा, तू दुपारी म्हणालीस ना, अहो बरं का आबा, म्हणे तो कॅमेरा असला ना तर फक्त भरवता येत नाही, बाकी सगळं करता येतं म्हणे. अरे शेखर, मग तू वेब कॅमेरा नाही आणला? नाही आबा, आधी हे आणलंय ना ते जरा होऊ दे ना व्यवस्थित, आपण आणूया सगळं हळूहळू सावकाश. हा पण आज एका यंत्रानं 2 माणसांना एकमेकांच्या जवळ आणलं. आबा परत रिप्लाय आला, थांबा. हे बघू. वाव, कॉंग्रॅट्स कॉम्प्युटर घेतल्याबद्दल. आणि शिर्याला हॅपी बर्थडे. त्याला सांगा आपल्याकडे काय काय जेवायला कारल्याची भजी आवडायची. तुझी आठवण काढून खाल्लं बरं गोड मीठ. So